वसई पूर्वेच्या वसंत नगरी मैदानात आयोजित होळी मेळाव्यात विजेचा धक्का लागून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। सोमवारी रात्री 9च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे। या प्रकारानंतर नागरिकांनी मेळाव्याच्या साहित्याची तोडफोड केली। आचोले पोलिसांनी मेळाव्याच्या आयोजकांना ताब्यात घेतले आहे। वसई पूर्वेच्या वसंत नगरी येथे खेळाचे मैदान आहे, मात्र तरी देखील पालिकेने या मैदानात मेळाव्याला परवानगी दिली होती। 7 मार्चला येथे होळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। 21 मार्चला हा मेळावा संपणार होता। या मेळाव्यात विविध मनोरंजनाचे आणि खेळण्याचे साहित्य आणण्यात आले होते। सोमवारी संध्याकाळी काही तरुणांचा ग्रुप मेळाव्यात फिरण्यासाठी आला होता। आकाश पाळणा बघत होते, त्यावेळी 21 वर्षीय हर्ष सेन या तरुणाने तेथील एका खांबाला हात लावला। त्याचवेळी आकाश पाळण्यातून आलेला वीज प्रवाहाचा झटका त्याला लागला आणि तो खाली कोसळला। त्याला उपचारासाठी तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। हर्ष हा नालासोपारा येथील संयुक्त नगरमध्ये राहणारा होता। तर या प्रकारामुळे नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत। हर्ष सोबत असलेले मित्र आणि अन्य नागरिकांनी मेळाव्यात असलेल्या साहित्यांची तोडफोड केली। मेळाव्यात दुर्घटनेची शक्यता वर्तवली होती। वसंत नगरी हा निवासी संकुलाचा परिसर आहे। येथे खेळण्याचे हे एकमेव मैदान आहे। त्याचा व्यावसायिक कार्यक्रम, लग्न समारंभ आदींसाठी स्थानिकांचा विरोध आहे, मात्र हा विरोध डावलून कार्यक्रम होत असतात। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सामाजिक न्याय विभागाने 6 मार्चला आयुक्त अनिल कुमार पवार यांना लेखी पत्र पाठवून या मेळाव्याची परवानगी रद्द करण्याची मागणी केली होती। मेळाव्यात बेकायदेशीर विजेचा वापर होत असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे अशी सावधगिरीच्या सूचना देखील पत्रात केल्या होत्या, मात्र तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असा आरोप काँग्रेसचे जिल्हा महासचिव रवी भूषण यांनी केला आहे।